मागासवर्गीय समाजाच्या संतापाचा ज्वालामुखी धगधगतोय। मनुस्मृती व गुलामगिरीची शृंखला लादण्याचा प्रयत्न झाल्यास मागासवर्गीयांना शेवटी क्रांती घडवावी लागेल। तेव्हा सत्ताधाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे। मागासवर्गीय तरुण वर्गात मोठा उद्रेक खदखदत आहे। इतिहासाची पाने उलटून पाहिली तर सर्वाधिक अन्याय, शोषण आणि उपेक्षा ही मागासवर्गीय समाजाच्या वाट्याला आली आहे। देशात सत्ताधारी बदलले, सरकारे बदलली, पण मागासवर्गीय समाजाच्या नशिबातला संघर्ष मात्र बदलला नाही। शिक्षण, रोजगार, उद्योग, प्रशासन आणि आर्थिक संधी यामध्ये निर्माण झालेली दरी पाहता सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये असंतोषाची भावना वाढीस लागली आहे। हा असंतोष उद्या मोठ्या सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून उद्रेकाचे रूप धारण करू शकतो। देशात प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतरही मागासवर्गीय समाजाच्या जीवनात मूलभूत परिवर्तन झाले का, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे। दुःख, वेदना, बेरोजगारी, आर्थिक असुरक्षितता आणि सामाजिक उपेक्षा यांचे ओझे आजही मोठ्या प्रमाणात पाहावे लागत आहे। समाजाला भावनिक मुद्द्यात गुंतवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना तीव्र होताना दिसत आहे। हिंदुत्व, धर्म आणि भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन पोटाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आणि जगण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। 2 वेळच्या अन्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या समाजाला केवळ घोषणा नव्हे तर ठोस संधी आणि न्याय हवा आहे। 12 बलुतेदार आणि 16 आलुतेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक व्यावसायिक समाजांच्या उपजीविकेवर आज मोठे संकट उभे ठाकले आहे। पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत। किराणा मालाच्या दुकानापासून ते जवळपास सर्वच व्यवसायांच्या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे। या व्यवसायाच्या स्पर्धेत मागासवर्गीय तरुण कुठे दिसून येत नाही। उदाहरणच द्यायचं झालं तर एक तरी मागासवर्गीयांचा डॉक्टर आणि त्याचा स्वतंत्र दवाखाना कुठेही दिसून येत नाही। चाकरमान्या म्हणूनच या समाजाने काम करायचे अशी परिस्थिती आजही दिसून येते। पारंपरिक व्यवसायांवरील नियंत्रण आणि रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत। शेतकरी राबतो, पण बाजारपेठेत त्याची किंमत ठरवणारे दुसरेच असतात। उत्पादन करणारा हात गरीब राहतो आणि दलाल श्रीमंत होतो। ही शोकांतिका अजूनही कायम आहे। शिक्षण क्षेत्र, आरोग्य व्यवस्था, उद्योग, प्रशासन आणि निर्णय प्रक्रिया यामध्ये सर्वसामान्य मागासवर्गीय तरुणांचे प्रतिनिधित्व कितपत आहे, याचाही गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे। देशाचे खरे वारसदार कोण? विकासाच्या प्रवाहात कोण पुढे गेले आणि कोण मागे राहिले, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे। सत्ताधारी कोणताही पक्ष असो किंवा नेता कितीही मोठा असो, सामान्य माणसाच्या जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास अथवा त्याला मजबूर करून हातगाईला आणल्यास त्याची राजकीय किंमत मोजावी लागू शकते। मागासवर्गीय समाजासाठी मनुस्मृतीचे पुनरागमन आणि गुलामगिरीची शृंखला आणण्याचा प्रयत्न जाणवू लागला तर इतिहासाप्रमाणे कदाचित पुन्हा एकदा मागासवर्गीय समाजातूनच क्रांतीची ठिणगी पडू शकते। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी वेळीच सावध राहावे, अन्यथा मागासवर्गीयांच्या समाजाचा ज्वालामुखीचा उद्रेक कधीही होईल याचा अंदाज बांधणे कठीण ठरेल। मागासवर्गीयामधील तरुणांचा वाढता संताप, अस्वस्थ आणि उपेक्षा याकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने पाहणं गरजेचे आहे।